पाहता लोचनी रूप 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 जीवा सुख नो तेने
गणती माईक दुखाचे जनते नाही आदि अंती अवसान नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया सावी मनाभिसे गोविंदाचे नावी मना पिसे गोविंदाचे नावी मना पिसे गोविंदा ये रते माईक दुखाची जन ये रते माईक दुखाचे जन ये रते माईक दुखाची गण ये रते माईक दुखाचे जन नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान तुका म्हणे एका मरणाची सरे कामाये कामनाची सरे एका मरणाची सरे कामाये कामनाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे ये रते माईक दुखाची गण ये रते माईक दुखाचे जन ये रते माईक दुखाची गण ये रते माईक दुखाचे जन नाही आदि अंती अवसान नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान विठोबार टाळी टाळी सर्वांनी टाळी वाजवा विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विन जीवा सुख नोहे येरते माई के दुःखाचे जनती नाही आदि अंदी अवसान अविनाश करी अपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे येरते माईक दुःखाची गणते नाही आदि अंती अवसान तुका म्हणे एका तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे येरते माईक दुःखाची गणते नाही आदि अंती अवसान महायोग फिटे फिटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय जातो मोनींद्रे समाधस्थितिष्ठं समानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमः हरे चरण संतास्या हरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबा जे सद्गुरु दास तुकाजा यांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची श्री चरण अगदी गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरा श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तद्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचनं सर्वदि साक्ष्यभूतं भावार्थितं द्विगुणरहितं श्रीगुरुतन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विन जीवा सुख नोहे पवित्र स्थळी पावनभूमी या छोट्याशा नगरीमध्ये थोडा बेस द्या मला ट्रबल कमी करा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 14 वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि यंदाचा कितवा वरीस आहे 15वा वरीस 15व्या वर्षातील कालची आपली सुरुवात झाली आणि बघता बघता आजचा दुसरा दिवस या ठिकाणी संपलेला कीर्तनाच्या माध्यमातून आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या परमार्थाच्या वाटेला आलेली आहे बरं का माझं परमभाग्य समजतो कारण ही सेवा माझी नाही मी सुद्धा तुमच्याहून संसारिक माणूस आहे मी काही तेवढा ज्ञानी नाही कारण माझी जी कीर्तनाची सेवा आहे माझ्या गुरुच्या मुखातून निघालेले 2 शब्द तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न आहे बरं का कारण माझं ज्ञान तेवढं नाही मी सुद्धा तुमच्याहून संसारिकच आहे भजन करत करत जीवनामध्ये चालत असताना गुरुची कृपा झाली आणि त्याच गुरुच्या कृपेनं मी कुठंतरी गादीवर थांबलो बघा माणसाला जर गुरुची कृपा झाली तर माणसाला काही कमी पडत नाही महाराज एकदा संत ज्ञानेश्वर महाराज असं रस्त्यानं जात होते आळंदीमध्ये रस्त्यानं जात असताना छोटंसं लेकरू आहे 12 वर्षाचं लेकरू एकदम सुंदर बघायला तेवढं देखणं बाहेर बसलेला जरा शांत बसवतो का तिकडल्याला इकडे या नसता मीच तिकडे जातो ते बाहेर बसलेले जरा मध्ये येता का मी येऊ तिकडं गर्दा करू नका संत ज्ञानेश्वर महाराज एकदा आळंदीच्या रस्त्यानं जात असताना एकानं सहज विचारलं मायबाप माऊली म्हणले माऊलीचे पाये धरले आणि माऊलीला विचारले तुम्ही 12 वर्षाचे एवढा सुंदर ग्रंथ कसा लिहिला एवढं ज्ञानाची प्राप्ती तुम्ही कसं केला माऊली म्हणले माऊलीचे पाये धरले माऊलीचं रूप डोळ्यामध्ये साठवून घेतलं माऊलीला विनंती केलं 12 वर्षाचं वय आणि एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही एवढे मोठे कसे झालात तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले बाबा माझ्या पाठीमाग माझं काय नाही माझ्या पाठीमागे जर कुणाचा आशीर्वाद असेल तर माझ्या गुरुचा आशीर्वाद आहे बर का सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण आपल्या देशामध्ये 18 संप्रदाय चालतात आणि प्रत्येक संप्रदायानं गुरु मान्य केला गुरु असेल तर गायन करायला येतं गुरु असेल तर पेटी वाजवायला येते गुरु असेल तर कीर्तन करायला येतं गुरु असेल तर मृदंग वाजवायला येतो काय गुरु असेल तर सिस्टीम लावायला येते गुरु असेल तर कीर्तनात टाळी वाजवायला लावतो तुम्ही कीर्तनात नवीन बसलाव का इथलेच आहेत का कुठले आणला होय कसं एका गावात कीर्तनाला गेलो माय बाप कीर्तनामध्ये लोक एवढ्या टाळ्या वाजवल्या मी म्हणलं कीर्तनात एका आमचे आप्पा बसली असते समोर आप्पा म्हणलं एवढे लोक टाळ्या कस काय वाजवलेत आप्पाने माझ्या कानात येऊन सांगितले म्हणले महाराज तुमचं कीर्तन चालू द्या टाळ्या वाजवायला काही म्हणू नका का
त्या लोकाला टाळ्या वाजवायला आम्ही भाड्यानं आणलाव म्हणली. तेव्हा एवढे लोक टाळ्या वाजवल्यात म्हणले. आता तुम्ही भाड्याच्या का गावातले असलो तर मना भावातून टाळ्या वाजवा माय बाप बरं का. जास्त वेळ नाही, 11 वाजून 5 मिनिटाला आरती. माझं आडनावच वेळापुरे. वेळेला महत्व देणारे महाराज 6:30 वाजता गावात आले. वेळेला महत्व. मी माऊलीला सांगितलं, आमच्या पांडुरंग माऊलीला, ज्याला टाइम कळाला त्याला देव कळाला, आणि ज्याला देव कळाला त्यालाच टाइम कळाला बरं का माय बाप. टाळ्या वाजवीत चला. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, बाबा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. माझं एवढं मोठं होण्याचं कारण माझ्या पाठीमागं गुरु आहेत, आणि त्या गुरुचा आशीर्वाद मला लागला म्हणून एवढं मोठं झालं मायबाप. मग सर्वांच्या देहाला गुरु असावा, त्या गुरुने मला या ठिकाणी घडवलं. त्या गुरु गादीला मी नतमस्तक होतो. आपल्या गावातील सर्व आराधी देवी देवतांच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यात्या असणारे आपलं पंढरपूर शहर, आणि तिथे असणारे आपला पांडुरंग परमात्मा यांच्याही मंगलमय चरणी या ठिकाणी कोटी कोटी वंदन करून. बघा, अगोदर पांडुरंगाला नमन, नंतर संताला नमन केलं. का माय बाप? अगोदर देवाला नमन, संताला नमन. का? देवाच्या अगोदर संत आपल्याला भेटायला येतात. कोण भेटायला येतात? संताला नमन का केलं जातं? माझ्या नामदेवरायाने आयुष्यभर वयाची 80 वर्ष पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली ना. संसार बघितला का? होय अप्पा, संसार पाहिला का? कधीच पाहिला नाही. संसार करीत भगवान पांडुरंगाचे महाराज त्या ठिकाणी मनोभावानं पूजा केली. आणि एक दिवस नामदेव महाराजाला सुद्धा जावं लागलं. देवाची आज्ञा आली आणि नामदेव महाराज एक दिवस गेले, आणि तेच कळालं देवाला. आता मी टाळ्या वाजवा म्हणले की लोक आमच्या कीर्तनात टाळ्या सुद्धा वाजवतात. नामदेव महाराजाच्या कीर्तनात देव नाचले. कोण नाचले? आमच्या माणसं सोडा तिकडच, माणसं टाळ्या सुद्धा वाजवून गेल्यात. अवघड झाल्या. नामदेव महाराजाच्या कीर्तनात देव नाचले, आणि ज्या दिवशी नामदेव महाराज गेले त्या दिवशी नामदेव महाराजाला देवानं कुठं जागा दिला? जिल्हा परिषद शाळेच्या कुठल्या पाया पडला. काही लोक असं म्हणतात, जर आपण पंढरपूरला गेलो ना, गेला का? हो बरं झालं. जन पंढरपूरला गेले त्यांना नामदेव महाराजाच्या पाया पडलो का? अशी ख्याती आहे महाराज. पांडुरंगाचं दर्शन होईल किंवा न होईल, नामदेव पायरीचं दर्शन झालं की लोक समाधान मागून आपल्या संसारामध्ये येतात. माझ्यासारख्या पामरतानं विचारलं, रे नामदेव महाराजाचं दर्शन घेतले, माझ्यासारखं आता मला तुम्हाला काय काम आहे? कलियुगातली लोक, व्हॉट्सअप चालवणारे लोक. म्हणलं, नामदेवा तुमचं दर्शन मला झालं रे, झालं देवा, दर्शन मला झालं. देवाचं दर्शन होईल न होईल. नामदेव पायरीचं दर्शन झालं. त्यांच्या बाजूला एक संत आहे, त्यांचं नाव काय? हा बरोबर, वा वा, पाठ आहे तुम्हाला. चोकोबारायाचं नामदेव पायरीचं दर्शन झालं. माझ्यासारख्या पामरतानं विचारला, तुम्ही असं काय पुण्य केलतात? तेव्हा तुम्ही गेल्यावर पांडुरंगानं तुम्हाला पायरीला जागा दिली. तेव्हा नामदेव महाराज म्हणू लागले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. माझ्या पिंडा बहु पुण्य
विठ्ठल लय अवघड आहे माय, तुम्हाला खोटं सांगत नाही. येताना बायकोनं कडकड बोटच मोडली, उठलं की पळा लाव म्हणली. तुम्हाला काही काम आहे का नाही, छोटे छोटे लेकर आहेत म्हणली. कशासाठी? तुमच्यासाठी आम्ही येतो, एवढं गायन करतो. तुम्ही खाली बसून टाळ्यात. अहो सप्ताह आमच्यासाठी नाही, विचार आमच्या गायक लोकाला. सप्ताह यांच्यासाठी आपल्याला रोज कार्यक्रम आहे. उचली पाल, हे गाव झाले की दुसरं गाव, ते गाव झाले की दुसरं गाव. आताच मला एकानं म्हणलं, महाराज निघालो का? मी म्हणलं निघालो. कुठं आहे बॅटिंग म्हणलं आज? बॅटिंग काय सांगावं लोकावाला, काहीच कळना गेले महाराज. अवघड झाल्या त्या गोष्टी. अनेक जन्माची पुण्याई लागते देवाचं नाव घ्यायला. माहिती एका जन्माची पुण्याई लागत नाही. बघा आता तुम्हाला खोटं सांगत नाही, तुमच्या गावात भरपूर लोक आहेत, बरं ज्याचं पुण्य शिल्लक आहे तेच मंडपामध्ये आला. कारण ज्याला पांडुरंग परमात्मा फोन करतो तोच मंडपात येतो. या म्हणण्यानं लोक येत नाहीत, बलाजांना या म्हणण्यानं लोक येत नाहीत. आणि जिथं नको म्हणलं तिथं आता उतरायला लागलं. माळेगावच्या तमाशाला तेवढेच, नाचाला तेवढेच, खायला तेवढेच, तिकडं प्यायला तेवढेच. आवड झालं महाराज. कशाला? यात्रेमध्ये जाऊन हौशे गौशे नवशे. आणि ते बरोबरच आहे, काही हौसनं येतात, काही गौशे येतात उग, आणि काही नवसाचे येतात. अवघड झाल्या गोष्टी महाराज. संत आम्हाला सांगू लागले, कारण आम्ही जर संतांच्या जीवनाचा विचार केला, अगोदर आम्हाला भेटण्यासाठी संत येतात, नंतर देव येतात. म्हणून महाराज आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सादर करीत असताना सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु देवमान्य जगमान्य तुकोबाराय यांच्या गात्यातील किती चरणाचा? 4 चरणाचा सर्वांच्या परिचयातला अभंग आहे. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या 4 चरणाच्या अभंगातून काय सांगणार आहे आपल्याला बघायचं आहे. विठ्ठल 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 आपल्या गावातील आराध्य दैवत देवी देवतांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक. आपल्याच भागातील एक संत परंपरेमध्ये जन्म घेणारे संत धोंडोपंत महाराज यांच्याही मंगलमय चरणी या ठिकाणी आपण सर्वांनी कोटी कोटी अनंत कोटी प्रणिपात करूया. पवित्र अशा देशाला नमन करून आपला देश आणि या देशामध्ये आमचा जन्म झाला, खरंच आपण नशिबान आहोत महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती का. काल परवाच्या दिवशी आपल्या देशामध्ये मोठा इतिहास घडला. आपल्या पंतप्रधानांनी घडला ना सगळ्यांनी. वा, एक मोठा इतिहास घडला आणि त्या इतिहासाचे साक्षीदार महाराज 3 वर्षाचे लेकरू सुद्धा आहेत. कारण आपल्या पिढीमध्ये एक मोठं मंदिर तयार झालं, हे आपण या इतिहासाचे साक्षीदार आहोत मायबाप बर का. म्हणून ज्या महाराज महान पंतप्रधानाने राम मंदिराचं उद्घाटन केले, त्यास नवनवीन देवी देवतांच्या रामचंद्र प्रभूच्या चरणी या ठिकाणी आपण सर्वांनी नतमस्तक होऊया. आणि आजचा जो अभंग आहे, प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय तुम्हा आम्हाला काय सांगू लागले. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून
तुला